दिल्लीतील मालवीय नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। येथील एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्यानं मोठी जीवितहानी झाली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेस्टॉरंटमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण केले। आग इतकी भीषण होती की रेस्टॉरंटमधील अनेक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केली। या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत किमान 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य सुरू करून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आगीमुळे निर्माण झालेल्या दाट धुरामुळे बचाव कार्य करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। काही लोकांना खिडक्यांमधून आणि आपत्कालीन मार्गाद्वारे बाहेर काढण्यात आलं। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणांवरील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन कितपत केले जाते याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे। या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे हीच प्रार्थना। या घटनेबाबत तुमचं मत काय? सार्वजनिक ठिकाणी अग्निसुरक्षा नियम आणखी कडक करण्याची गरज आहे का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।